पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी। हाँ नाही काही नाही। सांगा ना, काही मदत हवी आहे? अगं नाही नाही, झालं झालं, आवरलं मी। घे पाय माझे। पाणी पाणी मी आणतो। नाही नाही नाही, मी आणते। आणतो का? थांब। अहो थांबा थांबा, आणते। थांबा। घे पाय माझे। अहो चुकून लागला बरं का? हाँ ठीक है ठीक है। अरे वा, झोपायची तयारी चालली वाटतं। राघवराव, फायनली बेडरूम मध्ये झोपायला आलात तर। पण मी पण बघते ना असा कसा झोपतो ते। मी पण रमा आहे रमा, सोडणार नाही अशीच। का नाही उघडत आहे? अहो हाँ काय काय झालं? काय झालं? ये ना आत। अहो दार नाही उघडत आहे, आतनं कडी लावली आहे का तुम्ही? नाही तर मी बेडवरून खाली उतरलोच नाहीये। हाँ पण दार नाही उघडत आहे। आलो, थांब। आनंदी, अगं आतून काय लॉक नाहीये, पण उघडलं जात नाहीये। नाही उघडत आहे। तुम्ही ओढा बरं आतनं। हा ओढतो ओढतो। आनंदी, बघ ना तुझ्याकडून नकळत बाहेरून लॉक झालंय का? नाही हो, मी नाही केलंय बंद। आनंदी थांब, उघडत नाही। तू जरा बाजूला उभे ना। बाजूला? मी जोरात खेचतोय। हा आनंदी, अगो काय चाललं? किती आवाज?
चिंकी झोपली अगं. काय चाललंय तुमच्या दोघांचं? काय एवढा आवाज करताय? हर्षताई हे दार उघडतच नाहीये. काय? हो ना. अगं काय ग, अगं आता कुठे डोळा लागत होता. आनंदी काय चाललंय बाबा तुझं? असं काय ग ते? तुला दिवस पडलाय ना वस्तू इकडच्या तिकडे हलवायला. काय ठोक 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 चालले? झोप येते, झोप लागत नाही लवकर. अगं आई 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 हे दार उघडत नाहीये. हे अडकलेत आतमध्ये. दादा पण आहे आतमध्ये? हो. राघव आतमध्ये? असं कसं अडकलास रे बाळा? ए राजा, ए सोन्या, असं कसं अडकलास? हा आई आहे, मी इथेच आहे. ए बघ, एक काम कर, तू कडी आहे ना उलटी लावली असेल ना, ती सरळ लाव बरं, सरळ लाव. ही काही दाराची कडी लावलेली नाहीये, काही लॉक केलेलं नाहीये, पण काय झालंय नेमकं ते मला सुद्धा कळत नाही आणि आनंदीला सुद्धा कळत नाहीये. वर्षा उघडते. हा बघ बघ, तू बाजूला हो, त्या तोंडावर आपटेल नाही तर दरवाजा. नाही उघडत आहे. अहो उघडेल हा दरवाजा, काळजी नका करू तुम्ही. उघडेल म्हणजे उघडायलाच पाहिजे. हा तुमच्या दोघांमध्ये हा दरवाजा येतो म्हणजे काय? काय रे, का मध्ये येतोस तू? का मध्ये येतोस? तू बाजूला मी बघते रे बाळा. आई आई तू काही करू नकोस, शांत हो. नाही, असं कसं काय करू नको. आई काही करू नका, त्रास होईल तुम्हाला. नाही, त्रास झाला तरी चालेल, मी आहे ना. ए राजा सोन्या, मी करते. मी करते. आई जोर लगा के हैया, जोर लगा के हैया. राघव उघडला का? थोडा किलकिला झाला का बघ बाळा. आई किंचित सुद्धा उघडलेला नाहीये. बरं मी बघते. थांब, बाजूला. आता हा प्रयत्न करते. बाजूला हो ग, मध्ये बाजूला हो ना. आई 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 नका करू. नाही, असं कसं होणार. आता बाळा जरा सांभाळ. आई दरवाजावर काहीच परिणाम होत नाहीये, तुझ्या गुडघ्यांवर मात्र नक्कीच परिणाम होईल. थांब जरा तू. आता बघा. आई काय ग, काय झालं? नाही, अरे सगळे बाकीचे दरवाजे उघडतात, जरा हाच दरवाजा उघडला नाही. बाळा आई म्हणून सगळं केलं मी, पण काही होत नाही रे माझ्याच्यानं. एक काम कर सोन्या, आज रात्री तू इथेच थांब, मी आराम करते. थकले रे मी. बघ काय झालं ग, पाणी. सोनू हे घे. गुड नाईट रे राजा. दादा, अहो दादा खेचा बरं तिकडनं. आनंदी राहू दे, तू चल झोपायला. आजच्या दिवस बाहेरच झोप. हा दादा चल रे, गुड नाईट. हा चल. आनंदी तू आहेस का इथेच? हॅलो. अहो हा आनंदी काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? अगं मी ठीक आहे. काही त्रास होतोय का तुम्हाला? म्हणजे कोंडल्यासारखं वाटतंय का? मला कसला त्रास होणार आहे आनंदी? अगं इकडे खिडकी आहे, एसी आहे. हा मला काही त्रास होणार नाही. तू ठीक आहेस ना? की बाई म्हणजे काय झालं? काही नाही, ठसका लागला. हा थांबा, पाणी आणते. आनंदी काय आनंदी का हसताय? अगं हसू नको तर काय करू? तू काय बंद दरवाजातून मला पाणी देणार होतीस? घे बाय माझे, कळलंच नाही मला. अहो पण पाणी तर द्यायला हवं ना. काय करू? बबनला बोलवू का? थांबा, बबनलाच बोलवते ना. तो आला ना, तो सगळं करेल बरोबर. मग काही काळजी करायचं कामच नाही. नको कोणालाही बोलूस, मला नाही लागली आता तहान. हो पण ठसका गेला ठसका. पण तरी ऐक माझं, हे बघ, माणसाच्या शरीरामध्ये 60% पाणी असतं, त्यामुळे तू पुढे 2-3 दिवस पाण्याशिवाय जगू शकतो. अहो काय बोलताय तुम्ही?
अगं मी मला माहित असलेली माहिती तुला देतोय. आणि ऐक, नको बबनला बोलवस तू दिवसभर बिचारा काम करून आता कुठे झोपला असेल. पण ठीक आहे, तुम्ही झोपाल ना नीट? मी झोपेन नीट, तू झोपशील ना नीट? हो. अरे पण ते सोफ्यावरच्या उशीमुळे तुला त्रास होईल ना? नाही होणार. आणि इतके दिवस तुम्ही त्रास सहन केला ना, एक दिवस मला त्रास झाला तर काय फरक पडतोय? तसं नाही, पण आज अचानक तुझ्यावरती वेळ आली. हो, खर तर मीच दरवाजा ढकलला म्हणून बंद झाला असेल. अगं नाही, असं नसतं. दरवाजा एकदा काय जोरात ढकलून लावला की असं लॉक होत नसतो. म्हणजे पहिल्यांदाच झालं असेल का? हो, पण ते मी बघतो, त्याचं लॉक बदलावं लागेल. हो. हॅलो आनंदी, हा तू इथेच आहेस? हो, इथे दरवाजाकडेच बसली आहे. दरवाजाला टेकून बसलीस का? हो. अहो, काय झालं? नाही, मी सुद्धा दरवाजाला टेकून बसलो. तुला माझा आवाज डबल डबल ऐकायला येतोय का? हो हो. अगं मग इतक्या बाजूबाजूला आपण बसलेलो आहोत, तर मग आपण फोनवर का बोलत आहोत? अहो, एक विचारू? हा विचार ना. ते आतापर्यंत अनेक जणांना तुरुंगात टाकलं असेल ना तुम्ही? हो मग. आणि आज म्हणजे तुम्हाला तुरुंगात असल्यासारखं वाटत असेल ना? हा, काय माहिती, कदाचित ज्या ज्या लोकांना मी तुरुंगात टाकलंय त्यांची इच्छा असणार अशी, म्हणून मी आज इथे अडकलो. नाही नाही, वाईट माणसांना शिक्षा दिली आहे तुम्ही, आणि तुम्ही मनाने खूप चांगले आहात. पण ठीक आहे, मी अडकलोय, तू नाही अडकलीस ते नशीब. अहो, मी नाही घाबरत हा. अच्छा, अनुभव आहे वाटतं. हो, तुम्हाला सांगू, लहानपणी ना लपाछपी खेळत होतो, तेव्हा कणगी खाली लपले होते मी. काय काय, कशाखाली? कणगी कणगी, ते शेतातून भात काढतो ना आपण, तर भात ठेवण्यासाठी ती टोपली असते, मोठी टोपली, त्याला आम्ही कणगी म्हणतो. अच्छा, बरं, मग काय झालं पुढे? हा, त्या कणगी खाली लपले होते मी, आणि भात ठेवण्याची जी खोली होती ना, त्याला कुलूप लावून आबा निघून गेले होते. बरं, मग काय झालं? मी बराच वेळ तिकडे लपून राहिले. मला वाटलं कोणाला मी सापडतच नाहीये, पण आता कुलूप लावलेल्या खोलीत कोण कसे शोधत येणार मला? बराच वेळ झाला लपून होते तिथे. दरवाजा वाजवला, ओरडायला लागले, मग सगळ्यांच्या लक्षात आलं की मी इथे अडकलीये. अच्छा, मग बाहेर आलीस ना? छे, कसली बाहेर येतेय? आबा खोलीला कुलूप लावून चावी घेऊन तालुक्याला गेले होते. अरे बापरे, काय अवस्था झाली होती माझी सांगू तुम्हाला. शिरा पडली त्या खेळावर. काय काय पडली? नाही नाही, काही नाही, काही नाही. नाही नाही, बोल ना, तू काहीतरी बोललीस, आता ऐकलं मी. अहो, ते असं बोलतात आमच्याकडे. हा, मग बोल ना, तुमच्याकडे कसं बोलतात ते. नको नको. अगं आनंदी, मला तुमची भाषा ऐकायला खूप आवडते. तू नेहमी काय म्हणतेस ते, बाय माझी? गे बाय माझे. बरं, आता तुमच्या भाषेत हे म्हणून दाखव बरं. मी इथे अडकले आणि तुम्ही हसताय. अहो, नको नको. बोल ना, बोल बोल. मी हैसर अडकान रवलंय आणि तुम्ही दात काढतास. तुम्ही काय दात काढताय असं मी कुठे म्हणालो होतो का? हा, ते असं बोलतात आमच्याकडे. छान. अहो, तुम्हाला आता आमच्या भाषेची सवय झाली असेल ना? हा, थोडी थोडी झाली आहे सवय. मग तुम्ही बोलून दाखवा आमच्या भाषेत. मी काय बोलू? हे बघा, मी सांगते. हा, दरवाजा लवकर उघडू दे आणि इथनं माझी सुटका होऊ दे, असं बोला. अच्छा, बरं, ठीक आहे. जमेल की नाही माहित नाही, मी करतो प्रयत्न. दारोवाजो. दारोवाजो काय असत? दरवाजो. अच्छा, बरं. दरवाजो
उघडी होतो. काय ग, खूप गंडलंय का? नाही नाही नाही, मी घेईन समजून. बोला तुम्ही. बरं ठीक आहे. लवकरच दरवाजो उघडी होतो, माझो सुटको होई होतो. बाय माझी. शेवटचं बरोबर बोललात के बाय माझे, बाकी 0 गुण. गे बाई माझी. रमाताई, के बाय माझे म्हणजे हा दरवाजा रमाताईंनी बंद केला, त्यांच्यामुळे झालं हे सगळं. आनंदी, आलेच. रमाताई, अच्छा आता झोप लागली का तुम्हाला? आता तर गे बाय माझे म्हणालात. रमाताई, जाग्याच आहेत ना तुम्ही? नाटकं नका करू. हा, दरवाजा तुम्हीच बंद केलाय माहितीये मला. रमाताई उठा. रमाताई, का करताय हे सगळं तुम्ही? बस करा हा ढोंगेपणा. रमाताई, उठा. आनंदी, काय ग? आता रात्रीचं काय इतकं प्रेम होतू चाललंय तुझं? काय झालं? झोप येत नाही का तुला? अच्छा, माझी झोप उडवून मला विचारताय झोप येत नाहीये का तुला? म्हणजे म्हणजे उगाच काही न केल्याचं आवाणू नका रमाताई. मला माहिती दरवाजा तुम्हीच बंद केलाय. हो, मी केलंय. काय प्रॉब्लेम आहे? आणि आता नाही उघडणार दरवाजा, काय करशील? अहो पण असे का वागताय तुम्ही? यांना त्रास होतो याच्यामुळे. असे किती वेळ एकटे राहणार आहेत ते खोलीत? काय हरकत आहे खोलीत झोपायला? हा, आणि हे सगळं ना मी तुझ्यामुळे करते. असं काय केलंय मी? काय झालं म्हणजे? हा, तुझं काय चाललं होतं आतमध्ये? उशी खाल्लं पैंजण काय काढतेय, प्याला लावून काय पाहतेय, आणि त्याचं काय चाललं होतं? त्याच्यामध्ये उशी काय ठेवायची, ती ऍडजस्ट काय करून बघायची. काय झालं होतं तुमचं? म्हणून मी हे केलं, कळलं? झोप आता गुपचूप बाहेर. झोपेल तो आतमध्ये. हा पण असं किती दिवस वागणार आहात तुम्ही माझ्याशी? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. हे बघ आनंदी, जेव्हा जेव्हा तू प्रयत्न करशील ना राघवच्या जवळ जाण्याचा, तेव्हा तेव्हा मी असंच वागणार आहे. सोडणार नाही अशीच. अहो पण त्यांची खोली आहे, माझी खोली आहे, आमची खोली आहे ती. मग ते खोलीत झोपायला आले तर काय हरकत आहे? हरकत आहे, कारण त्या खोलीत आता तू पण आहेस. हा मग मग बायको आहे ना मी त्यांची. मग मी कोण आहे? मी पण बायकोच आहे ना. तुम्ही काय? मी गेले, हं? असंच म्हणायचं ना तुला? मी गेले म्हणून काय तू कशी वागशील का? हे बघ, राघव फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार. तू जर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करशील ना तर मी असंच वागणार. तर जा झोप. मग अशी दाराच्या आवाजाने सगळेजण उठले, आता तुझ्या आवाजाने उठतील. मग काय सांगशील त्यांना? मी ना जरा रमाताईंबरोबर बोलतीये असं सांगशील. आणि हे जर समजा तू राघवला सांगितलंस तर जा झोप आता. झोप म्हणते ना. किती सुंदर बनवलंय आनंदीने.
प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट जागच्या जागे. आनंदी, या घराला, घरातल्या प्रत्येक वस्तूला तुझी शिस्त आणि तुझी सवय लागली आहे. गुड नाईट.